नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण घरकुल यादीची जी यादी आहे ती यादी आपण आज या व्हिडिओ मार्फत पूर्ण माहिती बघणार आहोत। या व्हिडिओ मार्फत तुम्हाला किती हप्ते मिळालेत आणि किती हप्ते तुमचे बाकी आहेत या वेबसाईटवरती जाऊन आपण पूर्ण माहिती चेक करणार आहोत। त्यासाठी कशी प्रोसेस आहे या प्रोसेस तुम्हाला पूर्णपणे फॉलो करायला लागेल, म्हणजे तुम्हाला तुमची सर्व माहिती आणि डिटेल्स तुम्हाला स्पष्टपणे बघता येईल। तर चला तर छोटेसा इंट्रोच्या नंतर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। जी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया PM आवास योजना या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण लिंक दिलेली आहे, तुम्हाला डिटेलमध्ये सर्व माहिती मिळेल। तर त्याआधी तुम्हाला काय करायचं आहे, इथं 3 डॉट दिसतील, त्या 3 डॉटवरती क्लिक करायचे। 3 डॉटवरती क्लिक केल्यानंतर आवास सॉफ्टवरती क्लिक करायचं आहे, रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे। रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात शेवटी स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सोशल ऑडिट यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिलेक्शन फिल्टरच्या खाली एक ॲरो दिसतोय, त्या ॲरोवरती क्लिक करायचं आहे। ॲरोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं स्टेट निवडायचं आहे। स्टेट निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे, जिल्हा निवडायचा आहे, स्टेट महाराष्ट्र निवडायचा आहे, नंतर जिल्हा निवडायचा आहे। जिल्ह्याच्या नंतर तुम्हाला जो तुमचा तालुका असेल तर तालुका निवडायचा आहे। तालुक्यानंतर तुम्ही कितीमध्ये फॉर्म भरलेला आहे त्यामध्ये तुम्हाला 2024 आणि 2025 सिलेक्ट करायचे। त्यानंतर पंतप्रधान मंत्री आवास योजना ग्रामीण यावरती क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी बेरीज आहे ती तुम्हाला इथे एंटर करायचे। एंटर करून तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचे। सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो गाव आहे ते गाव आपण सिलेक्ट केलेले नाही, त्यामुळे तुम्हाला तुमचे गाव सिलेक्ट करायचे आहे। म्हणजे गाव सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमची पूर्ण यादी तुमच्या समोर येणार आहे। तर त्यामध्ये मी आपलं जे गाव आहे ते गाव सिलेक्ट करतोय। गाव सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा एक नवीन बेरीज येईल, त्या बेरीज तुम्हाला करायची आहे। इथे तुम्हाला वजाबाकी दिलेली आहे, तुम्हाला ती करायची, वजा करायची आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं। सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण यादी तुमच्या समोर आलेली आहे। तुमच्या गावाची नावे आली असतील आणि सर्व तुम्हाला माहिती, यामध्ये तुम्हाला किती हप्ता, तुम्हाला आत्तापर्यंत घरकुलचे किती हप्ते आले आहेत, तुमचे हप्ते किती बाकी आहेत, सर्व तुम्हाला माहिती डिटेलमध्ये मिळणार आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं माहिती का, डाउनलोड PDF वरती क्लिक करायचे। डाउनलोड PDF वरती क्लिक केल्यानंतर ती यादी तुमची पूर्ण आपल्या फोनवरती दिसणार आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे माहिती समजली असेल। अजूनही तुमच्याकडे अडचणी असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक दिलेली आहे, ती लिंक ओपन करून तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे, त्या वेबसाईटची प्रोसेस कशी आहे ती प्रोसेस तुम्हाला पूर्णपणे या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिलेली आहे। तर तुम्ही ती ब्लॉग बघून पण वेबसाईटला व्हिजिट करू शकता। तर या व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही काय शंका कुशंका असतील तर तुम्ही कमेंट करून आम्हाला कळू शकता। तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून जा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।